हम हे अरे चला 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 मंडळी, अरे जागराला जायचंय. जागर? हे काय नवीन? अगं आता जागर करण्याची वेळ आलीये. म्हणजे अगं हे आजकालचे राजकारणी लोक, त्यांच्या जिभेला काय हाड म्हणत्यात, बाईची ओळख फक्त चुलली मूल. अग यांच्या डोक्यातनं ती पितृसत्ताक ती मानसिकता काय म्हणतात ती जाईल की कधी? अगं बाई बाई बाई, पितृसत्तात्मक अगं ती असते. हा, आणि ती मानसिकता मोडीत काढण्यासाठी आम्ही आलो आहोत. अरे चला, आता वेळ आली आहे निर्णय घेण्याची. होय, आणि माणूस म्हणून जगण्याची. होय. अरे बाबांनो, आता तरी तुमचा विचार बदला. एक माणूस म्हणून जगायला सुरुवात करूया. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. हाय हॅलो नमस्कार, मी शुभम. आपण पाहताय मॅक्स वुमन. मॅक्स वुमनच्या स्टुडिओमध्ये आज माझ्यासोबत थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे हे रंगकर्मी बसलेले आहेत. आपण पाहताय की या तिघी महिला आहेत, म्हणजे विषयच महिलांचा आहे. नेमकं थिएटर ऑफ रिलेव्हन्स काय भानगड आहे, ते काय घेऊन येत आहेत, याच बद्दलच बोलणार आहोत आपण. महिलांविषयी बोलायचं झालं तर आपल्या सगळ्यांच्या तोंडी एकच नाव येतं, ते म्हणजे सावित्रीबाई फुले. आणि ही जी नाट्यसंस्था आहे ती सावित्रीबाईंवरतीच नाटक आणते. नेमका नाटकाचा गाभा काय असणार आहे, विषय काय असणार आहे, आणि ही संस्था नेमकं काय काम करते, याच बद्दल आपण या तिघींकडनं जाणून घेणार आहोत. हाय, आपलं सगळ्यांचं स्वागत मॅक्स वुमन मध्ये. हम हे वेगळी आगळी सुरुवात आहे. मला वाटतं तुमचं नाव तुम्ही सांगाल आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी रंगकर्मी सायली पावसकर. थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्य सिद्धांतासोबत मी आज गेली 10 वर्ष काम करते आणि नाटक आणि नाटकाची व्यापकता समाज आणि विश्वात पोहोचवते. थिएटर ऑफ रेलेव्हन्स हा नाट्य सिद्धांत रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी त्याला जन्माला घातलं. मुळात आपल्याकडे जी नाटकं होतात भारतामध्ये ती पाश्चिमात्य संकल्पनांवर किंवा फिलॉसॉफीजवर आधारित नाटकं केली जातात. भारताचं मूळ असं रंगचिंतन आपल्याकडे नव्हतंच. आणि त्यात रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी 12 ऑगस्ट 1992 रोजी थिएटर ऑफ रेलेव्हन्सला जन्म दिला, तो भारताच्या मातीतून. त्यांनी हा विचार ठेवला की मी असं नाटक तयार करणार जे प्रत्येकाला आपलं वाटेल, म्हणून थिएटर ऑफ रेलेव्हन्स. वा. थिएटर ऑफ रिलेव्हन्स ची सुरुवात कशी झाली किंवा काय हेतू होता, का कोणत्या हेतूने ही नाट्यसंस्था काम करते गेल्या 30-35-30 वर्षांपासून, हे आपल्याला यातून कळालेलं आहे. मी आता थेट आपल्या विषयाकडे वळतो. तुमच्या दोघींकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की जे नाटक तुमचं येत आहे सावित्रीबाईंवरती, काय विचार काय होता आणि कोणत्या हेतून तुम्ही हे नाटक आणताय, नाटकाचं नाव काय? एक आहे की जसं तू म्हटलं की महिलांचा विषय आलं की सावित्रीबाई फुले हे नाव आपसूक येतं. इथे आम्ही छेद देतोय की माणूस म्हणून जगण्याचा विचार आला की सावित्रीबाई फुले यांचं नाव येतं. आणि त्यावरती हे नाटक आहे लोकशास्त्र सावित्री. म्हणजे हो, बायोलॉजिकली आम्ही बाई आहोत आणि आम्ही बाई म्हणून दिसतोय, पण आम्ही आहोत सृजनकार आणि आम्ही आहोत माणूस. आणि हे माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा, माणूस म्हणून जगणं काय आहे ते आम्ही या नाटकात म्हणतो. नाटकाचं नाव लोकशास्त्र सावित्री. लोकशास्त्र म्हणजे लोकांमधनं येऊन जिने जगण्याचं शास्त्र दिलं, अशी ही सावित्री. आणि सावित्रीबाई फुले म्हटलं की आपल्याला सगळ्यांना त्यांची जी संघर्ष गाथा आहे ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यांनी काय काय केलंय, त्यांनी मुलींना केवळ उंबरठ्याच्या बाहेर येऊन शिक्षित होण्याचं आव्हान नाही दिलं, किंवा त्यांनी केवळ शिक्षणासाठी त्या झटल्या नाही, तर स्त्री देहाच्या पलीकडे एक माणूस म्हणून जगणं आणि एक अस्तित्व स्वतःचं निर्माण करणं, यासाठी त्यांनी प्रेरित केलं. तर अशा सावित्रींची जन्मगाथा किंवा त्यांची संघर्ष गाथा आम्ही या नाटकात नाही मांडत आहोत, कारण ती ऐकली, ती वाचली, अनुभवली. त्या पलीकडे जाऊन आम्ही थेट विचारतोय, आपल्यामधली सावित्री कुठे आहे? म्हणजे आपण शिकलो, मुलांना शिकवलं, अस्तित्व घडवतोय, पण आपण सावित्री झालो का? तर ते या नाटकात आम्ही मांडलं आहे. आणि या नाटकाचे लेखक आहेत मंजुल भारद्वाज, दिग्दर्शनही त्यांचंच आहे.
पण या नाटकामध्ये म्हणजे याचा जन्म जसा झाला की लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळ्याच कलाकारांसमोर हे आव्हान होतं की नेमकं करायचं काय. थिएटर बंद होते, सगळंच बंद होतं. सरांनी आमच्या समोर 2 पर्याय ठेवले. एक तर तुम्हीही रडगाणं गा की थिएटर बंद आहे, कलाकार म्हणून मी काय करणार, किंवा तुमच्या या कला साधनेने विश्वाला हील करण्याची साधना तुम्ही का ती कला जोपासा. आणि आम्ही हा पर्याय निवडला. अगदी आपण आपल्याकडे एक म्हण आहे मित्रांनो, शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात. तसं हल्ली आपण सावित्रीबाईंच्या बाबतीत बोललं पाहिजे. सावित्री जन्मावी पण शेजारच्या घरात. आपण सावित्री कधी होणार आहोत, आपण तो संघर्ष कधी करणार आहोत, हे मला वाटतं प्रत्येक आत्ताच्या वर्तमानातल्या स्त्रीनं स्वतःकडे पाहिलं पाहिजे. नाही असं नाही, आपण राष्ट्रपती पदापर्यंत देशाच्या महिला पोचलेली आजची, पण तरी सुद्धा बलात्काराचं प्रमाण तितकंच आहे आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये ती हिंसा सहन करणाऱ्या स्त्रिया पण तितक्याच आहेत. त्यांचं प्रमाण क्वचित कमी झालं असेल नसेल तो डेटा आपल्याकडे नाही, पण प्रमाण मोठंच आहे. त्याच्यामुळे आजची महिला ही सावित्री कशी बनू शकते, मला वाटतं याचं हे दाखवण्याचं प्रमाण म्हणून हे नाटक आपण पाहिलं पाहिजे. एकंदरीत नाटकाची ज्यावेळेस ही विचारसरणी किंवा सावित्री एक लोकशास्त्र या नाटकाचा विषय सुचणं आणि त्यानंतर तुमच्या सरांसोबत तुमचं बोलणं होणं आणि सुरुवातीची तालमीचे दिवस किंवा काय नेमकी काय विचारधारा होती प्रत्येकाची त्या नाटकाला घेऊन. खूप सुंदर प्रक्रिया आहे ती. कारण लॉकडाऊन म्हटल्यानंतर आम्ही केवळ फिजिकली एका चौकटीत कैद नव्हतो, तर आपण मेंटली सुद्धा त्या चौकटीत कैद झालेलो प्रत्येक जण एकतर निराशा होती, मृत्यूदाराशी आलेला. सगळीकडे निराशावाद असताना कलाकाराची मूळ भूमिका काय आहे की तो आशावाद, माणुसकीची ज्योत पेटवण्याचा जो आशावाद आहे तो आम्ही या नाटकातनं पेटवला आणि तो आम्ही या नाटकातनं इग्नाईट केला. की आम्ही तिघी नुकतंच नाशिकला थिएटर ऑफ रेलेव्हन्सचं 3 दिवसाचा नाट्य महोत्सव करून आमची पूर्ण टीम त्या जल्लोषात परतली आणि दुसऱ्याच दिवशी लॉकडाऊन. आम्हाला मार्गच नाही की या सृजनात्मकतेचं, या सृजनात्मक अचीवमेंटचं पुढे करायचं काय. आणि येस, जसं अश्विनी म्हणाली, मंजू सरांनी आमच्या समोर ते 2 मार्ग ठेवले आणि आम्ही ठरवलं की जसं सावित्रीने तिच्या भोवती असलेली चौकट भेदली तसं एक रंगकर्मी म्हणून मी माझी चौकट कशी भेदते. आणि तिथे आम्ही लिखाण प्रक्रियेला सुरुवात केली. आम्ही लिखाणावर जोर दिला. माझ्या विचारातील सावित्री काय आहे या लेखाला किंवा या अनुभवाला आम्ही तिघींनी लिहायला सुरुवात केली आणि तिथे लोकशास्त्र सावित्री या नाटकाचा पाया रचला. सर म्हणाले की सा, वी आणि त्री या 3 अक्षरांचा तुमच्या आयुष्यात असणारा अर्थ काय. सो आम्ही आमच्या आयुष्यातली सावित्री शोधली. त्या सावित्रीच्या तत्वाला केवळ जपलंच नाही तर त्याला जगण्याची सुरुवात आम्ही तिथे केली आणि ते तत्व जगत मग आम्ही आमच्या परिवारात सावित्री शोधली आणि नंतर समाजाचा विडा उचलला आहे. हो, मान्य, सावित्रीने शिकवलं, प्रत्येकीलाच शिकवलं, पण त्यांचा लढा हा केवळ शिक्षणापर्यंत मर्यादित नव्हता. कारण आज शिकले तर प्रत्येक जणी आहेत, मग तरीही या समस्या का आहेत. आणि अजूनही ही व्यवस्था जी आहे ती आपल्याला शिक्षण कोणतं देते, सावित्री म्हणून घडण्याचं का या देशात एक नोकरीपर्यंत सीमित होण्याचं. येस, प्रत्येकाला आज प्रत्येक जण नोकरी करतंय, प्रत्येक जण 6 अंकी पगार घेतंय, बँक बॅलन्स आहे, वेल सेटल आयुष्य जगतायत, पण ते स्वतः त्यांच्या आयुष्यात आहेत का, त्यांचं स्वतःचं काही अस्तित्व आहे का. तर सावित्री होणं म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणं, एक माणूस म्हणून जगणं आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी उत्प्रेरित करणं, जे आत्ताची शिक्षण व्यवस्था किंवा आत्ताची शिकवण्याची पद्धत आपल्याला इव्हॉल्व्ह करायला हवी. कारण तीच आहे जी आपल्याला बंड करण्यास प्रेरित करते, आपल्याला आपली सृजन शक्ती वाढवण्यास प्रेरित करते. आणि सृजना ही नेहमी प्रतिरोध करूनच येते. आपण बीज जेव्हा, हे सर नेहमी मला उदाहरण देतात, बीज जेव्हा आपण मातीत रोवतो तेव्हा ते मातीशी संघर्ष करूनच अंकुरित होत असतं. तर तसंच आम्ही कलाकार, थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मी या सो कॉल्ड प्रस्थापित व्यवस्थेला बंड पुकारून स्वतःच्या सृजनात्मकतेचा कणा ताठ ठेवून रंगकर्माला पुढे नेत आहोत.
आणि तेही लोकशास्त्र सावित्री या नाटकाच्या माध्यमातून. वा, आपण जर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या नजरेमध्ये किंवा प्रत्येकाच्या माहितीमध्ये सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका होत्या भारतातल्या, बरोबर. त्यानंतर सावित्रीबाई या महात्मा ज्योतिबांच्या पत्नी होत्या. त्यांच्या अंगावर शेण फेकलं गेलं, मग त्यांनी पुन्हा त्या साड्या बदलणं, पुन्हा त्यांनी ते चूल मूल ही संस्था जी काही एक विचार होता, चूल आणि मुलापर्यंतच मर्यादित आहे स्त्री, हे तोडणं आणि त्यांनी शिक्षण स्वतः शिकल्या आणि इतरांना शिकवलं. एवढीच मर्यादित माहिती मला वाटतं सावित्रीबाईंबद्दल आजपर्यंत समाजापुढं आहे. ज्योतिबांचं निधन लवकर झालं, त्यानंतर ज्योतिबा गेल्यानंतर पुढची 20-30 वर्ष सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीने एकटीने सगळा कारभार सांभाळला होता, ज्योतिबांचा विचार पोचवला होता, प्लेग मध्ये ज्या पद्धतीनं सावित्रीबाईंनी त्यावेळेस सांभाळली होती ती परिस्थिती सगळी, ही सावित्री फारशा लोकांना माहीतच नाहीये. ती जर माहिती असती तर कोविडमध्ये त्याची फार मदत झाली असती मला वाटतं स्त्रियांना. हे सगळं या नाटकातनं पाहता येणार आहे का? या नाटकातनं आत्ताची सावित्री नक्कीच पाहायला मिळेल. कारण आम्ही हे नेहमी म्हणतो की सावित्रीबाई फुले यांचं एक ना खूप सत्तेने ॲप्रोप्रिएशन केलंय, किंवा सगळ्याच थोर विचारकांचं ज्यांनी बदल घडून आणले त्यांचं एक ॲप्रोप्रिएशन केलं. जसं सावित्रीची झालं की त्यांना फक्त मुलींना शिक्षण दिलं, इथपर्यंत मर्यादित केलं, आणि आज समाजापर्यंत तेच पोहोचले. म्हणून बघा ना, 3 जानेवारी आली की सावित्रीची फ्रेम लागते, तिचा पुतळा असतो, तिला हारपुरे घातले जातात, मुजरे केले जातात, आणि 4 जानेवारीला पुन्हा जैसे थे ती बाई पुन्हा साडी नेसते, आपल्या रोजच्या कामाला लागते, ती चीर कुठे जाते, तिचे सावित्रीचे विचार कुठे जातात, समतेचे नारे कुठे जातात, हे कोणालाही माहिती नसतं. इव्हन आम्ही आमच्या नाटकात हेही म्हणतो की आम्ही प्रपोगंडा करत नाही आहोत, कारण प्रपोगंडा करणाऱ्यांनाही आम्ही भेटतो. आम्ही पाहिलं ते फक्त म्हणतात आम्ही समता आणू, पण समता काही आलेली नाही. आम्ही सावित्रीला स्वतः शोधलं, आम्ही सावित्रीला स्वतः जगतोय, आणि हो, आम्ही अभिमानाने म्हणतोय की आता आम्ही स्वतः जगतोय, आता आम्हाला सावित्री समाजात हवी. आम्ही या नाटकात सावित्रींचा विचार दाखवतो आहोत, आणि तो विचार आहे की प्रत्येकाचं अस्तित्व असावं, प्रत्येकाने माणूस म्हणून जगावं. आज जर शिक्षणाचा मुद्दा असता तर आज सगळ्याच जण शिकलेले आहेत, पण त्याच्यापैकी एकही सावित्री नाही झाली. एकट्या सावित्रीने करोडो महिलांना शिकवलं, पण आज करोडो महिला असूनही एक सावित्री घडू शकली नाही. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची, आणि हे प्रश्न प्रखरपणे आम्ही या नाटकात मांडतोय. मला वाटतं सावित्री, तुमचं जे वक्तव्य होतं ते फार महत्वाचं होतं की आज करोडो शिकलेल्या महिला आहेत, पण एक सावित्री घडू शकलेली नाही. फक्त महाराष्ट्राची नाही, संपूर्ण देशाची शोकांतिका आहे. त्याच्यामुळे मला आपण ठीक आहे, आपण सावित्रींबद्दल बोलतोय मघापासून, पण गोष्ट अशी आहे की मला तुमचं जे नाटक आहे की तुम्ही आत्ताची सावित्री शोधण्याचा प्रयत्न करताय, आणि आपण आता वर्तमानात येऊयात. नाटक, तुम्ही म्हणाल की तुम्ही सावित्री तुमच्यात शोधली आहे, तुम्हाला सावित्री उमगली आहे. नाटक हे इतकं मोठं माध्यम आहे की तुम्ही अख्खं जग एका रंगमंचावर तुम्ही उभारू शकता आणि ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि तो विचार कसं पाहता नाटकाकडं, सावित्री पोहोचवताना नाटक हे एक उत्तम माध्यम आहे की याहीपेक्षा मोठं माध्यम सिनेमा आहे, मालिका आहे, तुम्ही तिथूनही प्रयत्न करू शकला असतात, काय वाटतं? एक आहे की नाटक आणि सो कॉल्ड मराठी रंगभूमी म्हणा किंवा आपल्या मोठ्या मोठ्या संस्था म्हणा ज्या देशामध्ये आहेत की ज्या नाटक शिकवतात, सो आम्ही तिथे हे विचारतो, हा प्रश्न आमचा आहे की जिथे नाटक शिकवलं जातं तिथे नाटक उगवतंय का? का केवळ नाटकाला एक पायदान समजलं जात आहे सिनेमा आणि सिरियल मध्ये येण्यासाठी? तर हो, खूप मोठा डिफरन्स आहे, खूप मोठा फरक आहे की नाटक एक वेगळी एंटिटी आहे आणि सिनेमा सिरियल वेगळं आहे. नाटकाची व्याप्ती खूप मोठी आहे, ती समजणं खूप गरजेचं आहे. नाटक म्हणजे प्रत्यक्ष, जसं मी तुझ्याशी आज हँडशेक करते, हे आहे प्रत्यक्ष, हा आहे स्पर्श, हा आहे टच जे नाटक देतं. सिनेमा सिरियल हा टच नाही देत, आणि हा स्पर्श जो नाटकाने होतो त्याने परिवर्तन ठोस आणि मजबूत होतं, आणि जे नाटकाची व्याप्ती आहे. तर आम्ही हे म्हणतो की
सिनेमा सिरियल ऑब्विसली ज्यांना करायचंय त्यातनं तुम्ही करताय, नक्की करताय, पण नाटकाचं पायदान वापरून नका करू. किंवा नाटक फक्त हाऊस किंवा अभिनय करण्यासाठी ते एक माध्यम आहे, पैसे कमवण्याला तुम्ही सिनेमा सिरियल मध्ये जा, तर प्लीज थांबा. हे असं नाही आहे. गेली 10 वर्ष आम्ही फक्त थिएटर करतोय आणि थिएटरच्या माध्यमातून उभे आहोत, तेही आपल्या तत्वावर. वा. आपण सिनेमा, मालिका या विषयावरती बोलतोय. हा कॅनव्हास देखील मोठा आहे, रुपेरी पडदा म्हणतात, छोटी स्क्रीन म्हणतात, टीव्ही मध्ये दिसतं त्याला. आजकाल आपण जर पाहायला गेलं तर मालिकांमध्ये महिलांचं जे चित्रण आहे, सावित्री शोधायची झाली, सावित्री तर इथून सुरुवात आहे. म्हणजे आपण कलेला एक समाजाचं देणं म्हणतो, कलेमधून आपण खूप काही देऊ शकतो, कलेमधून माणूस घडतो. तर अशा या कलेतनं आज खरंच सावित्री घडतेय का? जी टीव्ही मध्ये पाहायला मिळतात आपल्याला, ज्या महिलांच्या प्रमुख भूमिका असतात, किंवा हिरोईन म्हणा किंवा व्हिलन शेड असणारी महिला म्हणा, सिनेमामध्ये, आपण सिनेमावर नंतर आधी मालिकांमधलं तुम्ही मला प्लीज सांगा, म्हणजे नेमकं काय घडतंय आजच्या काळात? मालिका म्हणजे योग्य प्रश्न विचारला योग्य व्यक्तीला. कारण ती मालिकेत काम करत होती. मी स्वतः मालिकांचं हे जग पाहिलंय आणि ते जग ऍक्च्युली असं नेहमी हे उदाहरण देतात की नाटक हे खोटं असतं, पण खोट्यात खोटं दाखवणं म्हणजे कलाकार जबाबदार आहे. कलाकार केवळ कठपुतली नाहीये. आणि मालिका ही गोष्ट अशी आहे की ज्यात ठरलेले 5 रोल्स असतात महिलेसाठी: सासू, सून, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, विलन आणि पुरुषांच्या लैंगिक सुखासाठी एक सेक्शुअल ऑब्जेक्ट म्हणून तिला प्रोजेक्ट करणं. इथे आम्ही म्हणतोय की नाही, आम्ही शोभेची वस्तू नाही आहोत. महिलांना केवळ त्या टिपिकल रोल्स मध्ये पाहण्यापेक्षा किंवा त्यांच्यासाठी तेवढेच टिपिकल मर्यादित रोल्स लिहिण्याऐवजी त्यांना माणूस म्हणून समग्ररित्याने बघा ना. आणि हो, लोकशास्त्र सावित्री हे नाटक महिलांना त्या बायोलॉजिकल फिगरच्या पलीकडे जाऊन पाहतं. कारण आम्ही म्हणतोय की आम्हाला पितृसत्तात्मक व्यवस्थेने रचलेली बाईची व्याख्या मान्य नाहीये. आम्ही या कुचक्राला खोडतोय. आम्ही या कुचक्राला खोडत आहोत आणि आम्ही समग्ररित्याने माणूस म्हणून एका स्त्रीला, महिलेला एक सृजनकार म्हणून प्रोजेक्ट करत आहोत. आणि सृजनकार म्हणजे क्रिएटर संकल्पनेने, क्रिएटर अस्तित्वाने, क्रिएटर विचारांनी, क्रिएटर माझ्यासारखीच दिसणारी एक बायोलॉजिकल स्त्री घडावी, तिच्या अस्तित्वासाठी तिने लढावं, म्हणून अ क्रिएटर. सो हे नाटक देत आहे. आणि इथे एक अजून मुद्दा, आम्ही हे नेहमी म्हणतो की कलाकार हा समाजाचा आरसा आहे आणि तो आरशात तेच दाखवतो जे समाजात असतं. आम्ही प्रत्येकाला आरसा दाखवतो, सरकारला, व्यवस्थेला, सत्तेला, मग ती कोणतीही सत्ता असो, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, प्रत्येकाला आम्ही आरसा दाखवतो. आणि या आरशामध्ये हेतू हा आहे की तुम्ही बघा, ती दृष्टी घ्या आणि बदल घडवा. ह्याच ध्येयाला घेऊन आम्ही नाटकातून परिवर्तनासाठी प्रतिबद्ध आहोत. तर आमचं ह्या वर्षीचं, म्हणजे आम्ही दरवर्षी एक दृष्टीपत्र घेऊन येतो की आपण यावर्षी एक अजेंडा घेऊन नाटकं परफॉर्म करायची. तर आमचं हे ध्येय आहे की नाटककारांना, कलाकारांना, लेखकांना प्रेरित करायचं की तुम्ही महिलांची समग्र भूमिका लिहा. कधीतरी त्या चौकटीतून बाहेर येऊन जगाला पहा, तुम्हाला त्या भूमिका दिसतील. इवन आम्ही आता प्रेक्षक संवाद करतो आहे, मुंबईत आमचा प्रयोग आहे, आम्ही प्रत्येकाशी भेटतोय. आम्हाला अशाही महिला भेटल्या की काय ते टीव्हीत दाखवतात, आम्हाला ते पटत नाही, आम्हाला ते आवडत नाहीये, काय दाखवतात, आम्ही तर बघणंही बंद केलंय. मग आम्ही त्यांनाच म्हणतो तुम्ही जबाबदार आहात. कारण जोपर्यंत तुम्ही आवाज उठवणार नाही की हे जे टीव्हीत चाललंय ते मला मान्य नाही, ते बंद करा, ते निश्चितच बंद करतील. तुम्ही कचरा देतायत ते म्हणून तुम्ही घेताय, पण तो तुम्ही कधीतरी सांगा की हे नकोय आम्हाला. आणि हे प्रत्येकामध्ये आम्ही ती दृष्टी जागवत आहोत. आम्हाला विरोध नाहीये त्यांचा, मालिका करणाऱ्यांचा, सिनेमा करणाऱ्यांचा, पण आमचं म्हणणं हे आहे की एक कलाकार म्हणून स्वतःची भूमिका समजा.
अगदी मला याच भूमिकेबद्दल तुम्ही जी भूमिका मांडलीत आत्ता त्याचबद्दल बोलायचंय. खरं तर मध्यंतरी एक प्रयोग झाला, एक मालिका या फुले दाम्पत्यावरती आली होती एका वाहिनीवरती. ती बंद करावी लागली वाहिनीला, कारण की तिला व्ह्युअरशिपच नव्हती. मग एखादी वाहिनी असा प्रयत्न करते, ती मालिका त्या वाहिनीवर प्रसारित केली जाते, पण सायमल्टेनियसली त्याच वेळेत इतर वाहिन्यांवरती तीच रडगाणी आहेत आणि प्रेक्षकांचा कल जर तिकडे जास्त जात असेल तर आता त्या वाहिनीनं सुद्धा मग तशी मालिका आणायचं बंद केलेलं आहे. आता फक्त तेच रडगाणी आणि वेगवेगळ्या सासूसुनांच्या आस्पेक्टच्याच मालिका त्या वाहिनीवरती देखील येतात. तिनेही प्रयोग केला होता पण तो फसला. त्याच्यामुळं आता शेवटी वाहिनी आहे, बिझनेस चालवायचा आहे, बिझनेस आहे. तर याकडे कसं पाहता, लोकांनी त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे की वाहिन्यांनी जे आपण दाखवत आलेलो सांगत आलेलो आहोत की प्रयत्न करत राहिलं पाहिजे, तर वाहिन्यांनी असे प्रयत्न करत राहिले पाहिजे जेणेकरून लोकांचा एक माइंडसेट चेंज होईल. कोणाला दोषी ठरवाल याबाबत? एक तर आहे की ज्यावेळी आम्ही ही प्रोसेस सुरू केली, एक कलाकार म्हणून मी माझा वैचारिक दृष्टिकोन वाढवत होते, मी माझ्या वैचारिकतेची व्याप्ती वाढवत होते. आणि एक आहे की मी ठाम होते की मला वैचारिक नाटक करायचंय. मला केवळ रंग नुमाइश करणारं, प्रदर्शन करणारं नाटक मला नाही करायचंय की ज्यामध्ये स्त्रीला एक ऑब्जेक्ट म्हणून पाहिलं जातं. ज्यावेळी मी कलाकार म्हणून हा दृष्टिकोन तयार करते तर ऑब्व्हियसली मला प्रेक्षक सुद्धा या दृष्टीने घडवायचे आहेत, निर्माण करायचे आहेत. त्यासाठी एक कलाकार म्हणून आम्ही पुढाकार घेतला की कलाकार म्हणून आम्ही रंगकर्मींनी, थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या रंगकर्मींनी प्रत्येक प्रेक्षकांना जाऊन भेटायला सुरुवात केली, त्यांच्याशी संवाद करायला सुरुवात झाली आणि एक वैचारिक मंथन सुरू झालं की नेमकं आपण कुठे चाललो आहोत, आपल्याला कलेतनं काय हवं आहे. कारण कलाच आहे, जसं आम्ही नेहमी म्हणतो की कुठलीही सत्ता व्यवस्था तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकते, रोड देऊ शकते, बिल्डिंग्स देऊ शकते, पण माणसाला माणूस नाही घडवू शकत. तर ती कलाच करते आणि कलेमध्येच ती ताकद आहे जी माणसाला माणूस म्हणून घडवते. तर मग मी एक कलाकार म्हणून हा पुढाकार घेतलाय, तर ऑब्व्हियसली प्रेक्षकांवरती जे आतापर्यंत थोपत आलेलं आहोत एक कलाकार म्हणून किंवा नाटककार म्हणून किंवा सिनेमा मालिका यांच्यामधनं, तर ऑब्व्हियसली प्रेक्षकाचाही माइंडसेट तयार झालेला आहे. त्या प्रेक्षक म्हणून जर तो माइंडसेट त्यांचा तयार झालाय तर याचा अर्थ तो योग्यच आहे असं नाहीये ना. त्यांना त्यातनंही ब्रेक करणं आणि विचारांच्या दिशेकडे वळवणं हेच तर कलाकाराचं काम आहे. आणि तिथे आम्ही हा पुढाकार घेतला. जो भ्रम होता खास करून मराठी रंगभूमीवरतीही की वैचारिक नाटक चालत नाही, लोकांना फक्त कॉमेडी नाटक आवडतं किंवा ऑफिसवरनं थकून आल्यानंतर मला विरंगुळा हवा असतो म्हणून मी नाटक पाहतो, हे प्रेक्षकांकडनंही येतं. पण ज्यावेळी आम्ही प्रत्यक्ष संवाद सुरू केला त्यावेळी प्रेक्षकांचं हे मत होतं, कॉमेडीच्या नावाखाली आमच्यावरती काय थोपवलं जातंय की केवळ एक अंगविक्षेप करून किंवा काही करून तुम्ही कुठल्या प्रकारचा विचार देताय. सो हे प्रश्न प्रेक्षकांचे आहेत. तर हे कलाकाराची भूमिका आहे ना की हो आपण जे थोपवलंय ते प्रेक्षकांनी स्वीकारलंय, तुम्हाला स्वीकारलं, त्यांनी त्या रणगाण्यालाही स्वीकारलं, पण माझी भूमिका आहे ना कलाकार म्हणून की समाजाला कुठल्या दिशेने न्यायचं. तर तिथे त्या प्रत्येक कलाकाराने ही भूमिका घेतली की मला समाजाला विचारांच्या दिशेने न्यायचं आहे. तर कुठलंही चॅनल जे पुढाकार घेत आहे, हो बिझनेस आहे, पैसे आहे, आर्थिक बाजूही आहे, पण त्या आर्थिक बाजूमध्येही तुम्ही स्वतःची भूमिका विसरायला नको, हे निश्चित आहे. आणि अजून एक की याच मुद्द्याला पुढे काय झालंय, समाजात अशी स्थिती आहे की प्रेरणास्थान आज आदर्श होऊन बसले. सो त्यामुळे प्रेक्षक हा खुर्चीपर्यंत सीमित राहतो आणि कलाकार रंगमंचावरती अभिनय करून मोकळा होऊन जातो. आमचं म्हणणं हे आहे की ती चौथी भिंत मोडा ना. कधी असं होणार की कलाकार आणि प्रेक्षक दोघं एकत्र येणार आणि दोघंही रंगकर्मी म्हणून जगणार, जे थिएटर ऑफ रेलेव्हन्स गेले 30 वर्ष सिद्ध करत आला आहे. आमच्यासाठी प्रेक्षक हा पहिला रंगकर्मी आहे, म्हणून आम्ही आदर्शवादी स्थिती कधीच ठेवत नाही. आम्ही म्हणतोय की तुम्ही प्रेरणा व्हा, आमच्यासाठी नाही स्वतःसाठी, आणि त्यासाठी आम्ही त्यांना उत्प्रेरित करत आहोत. सो म्हणून जसं अश्विनी म्हणाली की आम्ही प्रेक्षकांना जाऊन भेटतो, त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतो आणि त्यांच्या समस्यांवरती उत्तर शोधण्यासाठी त्यांनाच उत्प्रेरित करतो, तिथेच तर खरं रेलेव्हन्स आहे.
आपल्याच प्रश्नांना आपण उत्तर, मला एक टीव्ही सिरियल पाहून, मला एक पिक्चर पाहून माझं मनोरंजन होतंय, मला एक प्रबोधन मिळतंय, मला मेसेज मिळतोय. सगळीच नाटकं सामाजिकच असतात, एक मेसेज घेऊनच येतात. परिवर्तन कोणतं नाटक घडवून आणतंय तर ते थिएटर ऑफ रेलेव्हन्सचं. कारण आम्ही प्रेक्षकांना नाटक झाल्यानंतर रंगमंचावरती बोलवतो किंवा आम्ही त्यांच्यात उतरतो आणि त्यांच्यासोबत एक परिसंवाद साधला जातो नाटक संपल्यावर. सो त्यामुळे प्रेक्षक आपली एक भूमिका मांडून एका कल्पना विश्वातून रिअल लाईफ मध्ये उतरतात. कारण नाटक शेवटी कल्पना आहे आणि रंगगृह बाहेर पडल्यानंतर त्यांना रिअल लाईफशी सामोरे जावं लागतं. सो ते त्यांची भूमिका घेऊन, एक सकारात्मक भूमिका घेऊन रंगगृहाबाहेर पडतात. याचं एक एक्झाम्पल सांगते. नाशिकचा प्रयोग होता आणि त्यावेळी आम्ही असंच नाटकाच्या अगोदर प्रेक्षक संवादासाठी नाशिकमध्ये फिरत होतो, म्हणजे एक 8 दिवस अगोदर. तर त्या बोलल्या की माझ्या आयुष्यात प्रचंड प्रश्न आहेत, त्यांचे काही पर्सनल इश्यूज होते, ते सगळे प्रश्न घेऊन मी तुमचं नाटक बघायला येणार आणि त्याची उत्तरं शोधणार आहे. मी शोधणार तुमच्या नाटकामध्ये मला उत्तरं मिळतायत का. आणि नाटक झाल्यानंतर त्यांनी नाटक पाहिलं, आम्ही त्यांना स्टेजवर बोलवलं. त्या माझ्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होत्या. त्या बोलल्या की मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, शिवाय नवीन प्रश्न तयार झाले की आतापर्यंत मी बाहेर शोधत होती सगळे सोल्युशन. आता माझा प्रश्न आहे की माझ्यामधली सावित्री कुठे आहे. आणि आता ते आमच्यासोबत परफॉर्म करतात. वा, अप्रतिम. नाटकाची हीच ताकद आहे खरं तर. आणि यासाठी नाटक हे माध्यम मला वाटतं इतर माध्यमांपेक्षा वेगळं पडतं, कारण ती फोर्थ वॉल जी आहे ती ब्रेक करतं नाटक. एक नाटक संपलं की. तर आपण बोलत होतो नाटकाची चौथी भिंत ब्रेक करण्याबद्दल आणि आपल्या चर्चेची भिंत ब्रेक झालेली. 2 नवीन कलाकार तुम्हाला माझ्यासोबत बसलेले पाहायला मिळतील. तुषार मस्के आणि प्रियंका कांबळे हे दोघेही या नाटकामध्ये काम करतात. त्या दोघी जणी कुठे नाही आहेत, इथेच आहेत. आता यांच्याशी गप्पा मारणार आहोत आपण. तर तुषार, मला तुला एक विचारायला आवडेल की आपण सावित्री 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 आपण बोलतो किंवा आपण आजची सावित्री शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यावेळेस सावित्रीला शिकवणारा, घडवणारा एक ज्योतिबा देखील होता. आणि आज घडवणारा म्हणण्यापेक्षा आजच्या सावित्रीला, जर एखादी सावित्री घडू पाहत असेल तर तिला निदान साथ देणारा ज्योतिबा तयार होणं किती महत्वाचं आहे. या नाटकाच्या निमित्तानं तुला काय वाटतं? हो, नक्कीच. कारण जसं तुम्ही म्हटलात की ज्योतिबा आणि सावित्री, तर आम्ही पहिली गोष्ट म्हणजे सावित्रीना एक विचार म्हणून पाहतोय. एक व्यक्तीच्या पलीकडे एक विचार आहेत त्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपण वावरत असताना की ज्योतिबाची भूमिका ही तेवढीच महत्वाची आहे. कारण आपल्याला सुखी संसार आणि सुखी जीवन जगायचं आहे, तर त्यावेळेला त्या ज्योतिबाची भूमिका मला घ्यायची आहे. आणि ही सुरुवात आम्ही स्वतःपासून केली. स्वतः तसं जगायला सुरुवात केली. त्याच्यानंतर परिवारामध्ये तो बदल आम्ही अनुभवला आणि अशाच पद्धतीचा बदल जो आहे तो ऑटोमॅटिक कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबामध्ये ट्रान्सफर होतोय आणि ऑटोमॅटिक तो समाजामध्ये वाढणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या नाटकातून मला शिकायला मिळालं की माझी नक्की भूमिका काय आहे. मी माझं आयुष्य जगत असताना, चला पुरुष राहायला बाजूला, पण माझ्यामधला माणूस कुठे आहे. आणि तो माणूस म्हणून जगण्याचा जो संघर्ष आहे, माणूस म्हणून घडण्याची जी वाट आहे, ती मला या नाटकाच्या माध्यमातून शिकायला मिळाली. आणि ते मी स्वतः प्रत्येक वेळेला अनुभवतोय आणि ते बदल मी स्वतःमध्ये करून घेत आहे. वा, आपण म्हणतोच ना की एक भूमिका, कलाकार जर ती भूमिका जगत असेल तर ती भूमिका त्याला खूप काही देऊन जाते. आणि कलाकारांना भूमिकाही अशाच स्वीकाराव्या, वेगवेगळे प्रयोग करत राहावेत, पण काहीतरी देऊन जाणाऱ्या भूमिका देखील कराव्यात, जेणेकरून आपल्यामध्ये देखील एक माणूस म्हणून चांगल्या पद्धतीचे बदल घडत असतात. माझ्यासोबत प्रियंका आहे. प्रियंका, तू थिएटर ऑफ रिलेव्हन्स बरोबर कधीपासून जोडली गेली आहेस आणि एक युथचं प्रतिनिधित्व करतेस या नाटकात, तर काय म्हणून पाहतेस या नाटकाकडे? मी थिएटर ऑफ रिलेव्हन्समध्ये 5 वर्षापासून काम करते आणि मुळात नाटकाची भूमिका काय, एक माणूस म्हणून जगणं, त्या पलीकडे अस्तित्व म्हणून घडणं, ही भूमिका मला ठळक दिसते. आणि मी यूथ म्हणून सांगेन, सावित्रीबाई फुलेबद्दल प्रत्येकाला माहिती आहे, पण तो त्यांचा इतिहास आहे. पण त्या पलीकडे काय, त्या पलीकडे ती अस्तित्व म्हणून ठामपणे उभी राहील. आत्ताची यूथ, आत्ताचे एजमधली मुलं ते ठामपणे अस्तित्व उभं राहतात का? समाजाच्या पगड्यामुळे ते कुठे डगमगतात, हा मार्ग लोकशास्त्र सावित्री देते. हां, सावित्रीबाई फुलेंनी
प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे, पण त्या पलीकडे माणूस म्हणूनही जगली. आत्ताची मुलगी कोण माणूस म्हणून जगते आणि माझी भूमिका स्पष्ट झाली. मी माणूस म्हणून जगते आणि वा. माणूस म्हणून ठाम आहे. वा. एक तुम्हाला सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांना मला ही गोष्ट सांगावीशी वाटते की जितकं शक्य आहे उद्या मला वाटतं शनिवारी शिवाजी नाट्य मंदिर दादर इथं या नाटकाचा प्रयोग आहे. ज्याला जसं शक्य होईल एक वेळ काढून मला वाटतं वेळ कितीची आहे? सकाळी 11:30 वाजता. 11:30चा प्रयोग आहे. आत्ताची सावित्री शोधायची असेल तर ती शोधण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी आणि ती जर सुरुवात करायची असेल कशी करावी कशी शोधावी हे उमगत नसेल तर मला वाटतं सावित्री एक लोकशास्त्र हे नाटक जरूर पाहायला हवं. ते पाहिलं तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मला वाटतं मिळून जातील. सो मॅक्स वुमनवर आज इतकंच. हे नाटक जरूर पहा. या रंगकर्मींनी तुम्हाला तर माणूस म्हणून कसं जगायचंय याची उत्तरं त्यांना स्वतःला मिळाली नाटक करताना. कारण नाटक हे माध्यमच असं आहे जे तुम्हाला माणूस म्हणून सुद्धा पिळून काढतं आणि तुमच्यामध्ये नव्या गोष्टींची भर घालत राहतं. तर असेच बदल स्वतःमध्ये घडवायचे असतील तर नाटक केलंच पाहिजे. करता येत नसेल तर ते निदान पाहिलं पाहिजे. पाहिल्यानं देखील खूप साऱ्या गोष्टी बदलत असतात. धन्यवाद. आपण पाहत होतात मॅक्स वुमनचा हा विशेष कार्यक्रम. अशाच व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर मॅक्स वुमनचं फेसबुक पेज आहे ते लाईक करायला विसरू नका. सोबत त्याच्या बेल आयकॉन देखील असेल ते देखील दाबा म्हणजे फेसबुकच्या ज्या काही नोटिफिकेशन्स असतात ते आपल्याला येतील. युट्यूबला देखील सेम प्रोसेस. युट्यूबला आमचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. सोबत ट्विटरला देखील आम्ही आहोत. तर ट्विटरला वेगवेगळ्या अपडेट्स राजकारणातल्या म्हणा किंवा इतर सगळ्या बाबतीतल्या या आपल्याला ट्विटरला देखील मिळत असतात. सो ट्विटरला आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आमची वेबसाईट आहे www.maxwoman.in. तिला भेट द्या. विविध प्रसंगांवरचे किंवा विविध बातम्या विविध लेख वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तर तिथे जाऊन ते आपण वाचू शकता. धन्यवाद. आपण पाहत होतात मॅक्स वुमन. जागराला या हो जागराला या हो जागराला या तुम्ही जागराला या. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो जागराला या तुम्ही जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही जागराला या. न्याय संगत समाजाच्या जागराला या हो जागराला या तुम्ही जागराला या. न्याय संगत समाजाच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही जागराला या. हक्कांसाठी तुम्ही लढायला या हो जागराला या तुम्ही जागराला या. हक्कांसाठी तुम्ही लढायला या हो, जागराला या तुम्ही जागराला या. बाईच्या नावानं चांगलं, पुरुषाच्या नावानं चांगलं, इतर सगळे जेंडर ही चांगलं, चांगलं, चांगलं. जागराला या हो जागराला या हो जागराला या तुम्ही जागराला या. जागराला या हो जागराला या हो जागराला या तुम्ही जागराला या. माणूस असणं योग्य, माणूस असणं योग्य, माणुसकीने जगणं, माणुसकीने जगणं, माणूस असणं योग्य, माणूस असणं योग्य, माणुस